सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे एक गड, जिथे सिंहाने वाघाला पाडलं, जिथं तलवारीच्या एका घावाने स्वराज्याची अस्मिता जिवंत झाली. हा आहे प्रतापगड, महाराजांच्या रणनीतीचा साक्षीदार. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण आणि कोकणातून डोंगर माथ्यावर जाणाऱ्या घाट मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, प्रतापगड बांधण्याचा. या गडाची जागा निवडण्यात आली बोरप्याच्या घाटाजवळ, जिथून घाटमाथ्यावर आणि कोकणात जाणाऱ्या प्रमुख वाटांवर नजर ठेवता येतील. शिवरायांनी त्यांच्या विश्वासू मोरोपंत पिंगळे यांच्याकडे या किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली. दाट जंगलं, दुर्गम डोंगर रांग आणि निसर्गाच्या कुशीत प्रतापगड उभारला गेला. सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेला दुहेरी तटबंदी, मजबूत बुरुज, वरचा आणि खालचा गड, गुप्त मार्ग, पाण्याची टाकी, सुरक्षित माची. हा गड केवळ संरक्षणासाठी नव्हता, तर स्वराज्याच्या रणधोरणाचा मेरुमणी होता. शिवरायांनी गड केवळ बांधला नाही, त्यांनी त्यात एक स्वप्न कोरलं, स्वराज्याचं स्वप्न. 1659 विजापूरचा सेनापती अफजल खान आला, त्याच्या सैन्याबरोबर, तुफान राग आणि अहंकार घेऊन. त्याचं उद्दिष्ट होतं शिवरायांना फसवून मारणं आणि स्वराज्याचा शेवट करणे. मंदिरं उद्ध्वस्त केली, मार्गातील गावं जाळत प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. शिवरायांनी शांतपणे संधीची वाट पाहिली, आव्हान स्वीकारलं आणि अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ भेटीचं आमंत्रण दिलं. शामियाना उभारले गेले, दोन्ही बाजूंच्या थोड्याच माणसांनी सभोवताली पहारा दिला. पण शिवराय गाफील नव्हते. त्यांनी अंगात कवच घातलं, एका हातात वाघनख आणि एका हातात कट्यार. शिवराय तिथं राजेसारखे गेले, पण सिंहाच्या अंगातलं शौर्य घेऊन. अफजल खानाने आलिंगन देताच कट्यार फसवून शिवरायांवर वार केला, पण क्षणात शिवरायांनी वाघनख चालवली आणि त्याचं पोट चिरून काढलं. तो धडपडत बाहेर पळाला. एक झटका आणि विजापूरचा गर्विष्ठ सेनापती पायथ्याशी पडलेला होता. हा विजय छोटासा नव्हता, हा होता स्वराज्याचा पहिला सिंहगर्जना. विजापूर हादरलं, मुघल दरबार सैरभैर झाला, मराठ्यांच्या ताकदीचा परिचय झाला. शिवरायांनी या विजयाने जगाला सांगितलं, आम्ही गनिमी कावा जाणतो, आम्ही धोरण समजतो आणि आमचं स्वराज्य अबाधित राहील. आजही प्रतापगड उभा आहे, धुक्यात गुंतलेला, झेंड्याने मिरवणारा आणि इतिहास सांगणारा. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, देवी भवानी मातेचं मंदिर आणि अजूनही दिसणारी तटबंदी. प्रत्येक वाऱ्याच्या जुळकीत आजही गुंत, प्रतापगड जिंकला म्हणजे स्वराज्य जगलं. प्रतापगड म्हणजे शौर्य, शिवरायांचा रणधैर्य आणि मराठी मनगटातलं स्वराज्याचं बळ. जिथे वाघ पडतो, सिंह उमगतो, तिथे इतिहास जन्म घेतो, तो प्रतापगड असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.